पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग। महाराष्ट्राचे एफडीए मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक उच्च कॅफीन सामग्री असलेल्या ड्रिंकच्या विक्रीवर आगामी बंदी घालण्याची घोषणा केली आहे। असं काय आहे ज्यामध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंकवर बंदी घालण्यात आली आहे? कोणत्या आमदाराने उपस्थित केलं? प्रश्नचिन्ह। वारंवार स्टिंग एनर्जी ड्रिंक हे वादाच्या भोवऱ्यात का अडकतो? विधानसभेत अपक्ष आमदार सत्यजित तांबे काय उपस्थित केल्यानंतर काय आदेश देण्यात आले? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामॅन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एफडीए मंत्री बाबा आत्रम यांनी आश्वासन दिलं की सध्याच्या नियमानुसार 1 लिटर कार्बोनेटेडमध्ये 145 मिली ते 300 मिली दरम्यान कॅफीनचे प्रमाण अनुमत आहे किंवा नॉन कार्बोनेटेड पेय, असे आत्रम म्हणाले। कौन्सिलच्या उपाध्यक्षा निलिमा गोरे यांनी आत्रम यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बंदी घालण्यात येणाऱ्या पेयांची यादी तयार करून राज्यभरातील एफडीए अधिकाऱ्यांसह प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत। 12 जुलै रोजी झालेल्या राज्य विधिमंडळात अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता। ते म्हणाले की स्टिंगच्या जाहिरातीमधील हिरो हा 15 मजली पळत पळत जातो आणि त्याला काहीच होत नाहीये। आता या जाहिराती बघितल्यानंतर शाळा कॉलेजमधील मुलं हे एनर्जी ड्रिंक स्वस्त असल्याने घ्यायला लागले आहेत। शाळा कॉलेज परिसरात सर्रास खुलेआम हा एनर्जी ड्रिंक विकला जातोय। यावर औषध प्रशासन आतापर्यंत काहीच कारवाई केली नाहीये, कधी छापेही टाकले नाहीयेत, त्यांची गुणवत्ताही तपासली गेली नाहीये, असा घणाघाती आरोप केला होता। थेट मुख्यमंत्री गृहमंत्री ड्रग्स फ्री महाराष्ट्र मोहीम राबवतात, मात्र दुसरीकडे 20-50 रुपयात एनर्जी ड्रिंकच्या गोळ्या मिळतात, असा सवाल विधानसभेत उपस्थित केला होता। यानंतर आता एफडीए विभाग आणि मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी थेट शाळा कॉलेजच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक व उच्च कॅफीन सामग्री असलेल्या ड्रिंक्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे। आता लवकरच कारवाईला सुरुवात होणार आहे। मित्रहो, आपल्याला या एनर्जी ड्रिंकवर काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग। त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर जो हिरो आहे तो 15 मजले पळत पळत चढत जातो। आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले। हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 50 रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत। दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25% दूध हे भेसळीचं आहे आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये। आणि या 162 मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय। मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा 2-2 दिवस उतरत नाही। या खात्याच्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय। लोक मरतायत, परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे। सभापती महोदय, आत्ताच पहिल्या प्रश्नावर चर्चा करताना देखील आपण या गोष्टीची मोदयांना सांगितलं की याची बैठक घेतली पाहिजे। सभापती महोदय, ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदयांनी ते खरं तर आधी मनाला न पटणारं असं उत्तर आहे। एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार सभापती महोदया सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे। पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे तो 15 मजले पळत पळत चढत जातो। आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं, कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले। एक एनर्जी ड्रिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेडबुल नावाचं आहे जे खूप प्रसिद्ध आहे, त्याची किंमत 100 रुपये आहे। तर लोकल मार्केटमध्ये तयार होणारे जे एनर्जी ड्रिंक आहे यांच्या किमती 40, 50, 60 रुपयामध्ये ते मिळतात। शाळा कॉलेजेसच्या आसपास ते सर्रासपणे उपलब्ध आहे। आपण उत्तरात म्हणलंय की शाळा कॉलेजेसच्या परिसरामध्ये ते नाहीत। आता माझा प्रश्न असा आहे की हे शाळा कॉलेजेसच्या परिसरात नाहीत हे उत्तर देण्याच्या आधी
कोणत्या पद्धतीची कार्यवाही, काय तपासण्या, किती तपासण्या मागच्या एका वर्षामध्ये केल्या, किती ठिकाणी छापे टाकले, याचं उत्तर माननीय मंत्री महोदय आपण दिलं पाहिजे. कारण आज तुमची जर तयारी असेल तर आपण बाहेर जाऊ, आपण दोघं जरी गेलो आणि 4-5 शाळां कॉलेजेस पाशी गेलो तरी मी तुम्हाला दाखवू शकतो. 50 रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा 2-2 दिवस उतरत नाही, अशा पद्धतीच्या गोळ्या देखील बाजारात उपलब्ध आहेत. आणि म्हणून एका बाजूला गृह खातं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 50 रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत. हे कॅफिन जास्त असणं हे सुद्धा ड्रगचाच एक प्रकार आहे. आपण आज सर्रासपणे डॉक्टरला जर झोपायचे कोणाला जर अडचण असेल तर डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टर सांगतो की सूर्यास्तानंतर कॉफी पिऊ नका. आणि इथे मात्र कॅफिनची लेवल इतकी जास्त आहे की त्याची चर्चा देखील, मी खरं तर खूप माहिती माझ्याकडे आहे, मी सगळी माहिती सांगू शकतो, परंतु सभापतींनी सांगितले की बैठक आपण 15 दिवसात याची घेतली पाहिजे आणि या बैठकीला सगळ्या विभागाचे तुमचे अधिकारी 6 जे तुमचे कार्यालय असतील त्याचे आले पाहिजे. सभापती महोदय, एकाच फक्त आकड्याकडे आपला निर्देश मी आणू शकतो. एप्रिल 2023 आपल्या उत्तरात आपण दिलंय ते मार्च 2024 या काळात नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेस मध्ये 162 नमुने आपण घेतले, त्यातला फक्त एकच फॉल्टी आपल्याला सापडलेला आहे. म्हणजे एक वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त 162च तुम्ही या ठिकाणी नमुने घेतले आणि या 162 मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय. मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे. माननीय मंत्री महोदय, हे जे खातं आहे हे कोणी मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये. या खात्यातल्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय. दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25% दूध हे भेसळीचं आहे. लोक मरतायत, परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे. माननीय मंत्री महोदय, आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी कठोर अशी कारवाई केली पाहिजे. दूध भेसळ असेल, आता औषधाची भेसळ, याच्या बाबतीत भाई गिरकरांनी प्रश्न मांडला, हे एनर्जी ड्रिंकचा प्रश्न आहे. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, माझा प्रश्न असा आहे की हे जे शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूला तुम्ही चेक केलं तर नेमकं एका वर्षात किती ठिकाणी छापे घातले, किती ठिकाणी चेकिंग केली, किती दोषी सापडले, याचं उत्तर मान्य मंत्री महोदय द्यावं. आणि मान्य सभापतींनी सांगितल्या पद्धतीने 15 दिवसाच्या आत या विषयावर बैठक घेऊन जे काय आपले कमिशनर असतील, सचिव असतील, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या समोर एकदा या गोष्टीचं चर्चा करावी अशी माझी विनंती आहे.